भाग 2 गेल्या 4 महिन्यापासून जुलै 2024 मध्ये याची सुरुवात झाली। मालेगाव महापालिका आणि महापालिका मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिम यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे। हे जे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे घुसतात, 2023 मध्ये भारत सरकारने संसदेने 1969चा जो जन्म मृत्यू नोंदणी कायदा आहे त्यात थोडासा बदल केला। मॅजिस्ट्रेट कोर्टाला अधिकार होते ते तहसीलदारला दिले, बाकी तरतुदी तसाच। याचा भयंकर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, एक फ्रॉड सुरू झाला। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे डिसेंबर 30 पर्यंत आज मला अपर जिल्हाधिकारी यांनी मान्य केलं 1170 लोकांना त्यांनी जन्मातच दाखला दिला आहे। 1170 पुढे गेला पुष्कर 1170 ना किती लोक आहेत, किती जी आली आहे? 1110 लोकांची यादी माझ्या हातात दिली आहे। 400 अर्ज त्यांच्याकडे पेंडिंग आहे। ह्या 1500 पैकी 1490 लोक बांगलादेशी रोहिंग्या आहेत। मालेगाव महापालिकेने पण याचा त्यांचाही संगनमत आहे। तहसीलदारचं पत्र आलं की ते ताबडतोब त्यांना भारतीय असल्याचा जन्माचा दाखला देतात। हा जो कायदा आहे The Registration of Birth and Death Amendment Act 2020 याप्रमाणे, या कायद्याप्रमाणे असं आहे की घरी जन्म झाला बाळाचा, घरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये नोंदणी नाही झाली, किंवा घरी कुणाचा मृत्यू झाला आणि डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट नाही मिळालं, तर मुख्यत्वे जन्माचा 1 महिन्याचा आत त्या पालकांनी अर्ज करावा लागतो स्थानीय संस्थेकडे, मग ग्रामपंचायत असो, नगर परिषद, महापालिका। तो आधी मॅजिस्ट्रेट कोर्टात करावा लागायचा, म्हणजे दंडाधिकारी कार्यालयात, त्याच्याऐवजी आता तहसीलदारकडे करायचा। पण मॅक्झिमम 1 वर्षाचा, म्हणजे यांना हा कायदा काय आहे की मॅक्झिमम तुम्ही खूप अडचणीत आला, काहीतरी विशेष अडचण असेल तरी विदिन ए इयर यू हॅव टू गेट इट रजिस्टर। हे जे मी आपल्याला प्रेस नोट मध्ये जे उदाहरणं दिलेली आहे त्यात 82 वर्षाचा पासून
2 वर्षाचं मूल इथपर्यंत विविध वयातल्या लोकांना यांनी या कायद्याचा दुरुपयोग नाही, फ्रॉड करून सर्टिफिकेट दिलं. एकेका परिवाराचे 4-4 लोकांना. आणि हे चौघे कोण तर 3 भाऊ आणि एकाची बायको. वय किती? 42, 52, 56, 47. आता हे जे पान नंबर 17, 18, 19 आहे. म्हणजे यात एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक पत्ता आहे, प्लॉट नंबर 25, नूरनगर. शकील अहमद अब्दुल रहमान, जन्मतारीख 2/2/73. जमशीद अहमद अब्दुल रहमान, जन्मतारीख 5/8/1976. जमील अहमद अब्दुल रहमान 3/10/80. खलील अहमद अब्दुल रहमान 18/11/1985. हे चौघे एका परिवाराचे एका ठिकाणी राहतात. चौघांचे जन्म दाखले नाही. आणि आमचा जिल्हाधिकारी, नाशिक तहसीलदार, महापालिका आयुक्त सर्टिफिकेट देऊन टाकले यांना. भारतात जन्म झालाय आणि जन्म कुठे झालाय तेही गंमतदार. हे उदाहरण म्हणून मी 28 ची यादी आपल्याला दिली आहे. पत्ता काय दिलाय या 28 लोकांचा? फक्त मालेगाव, फक्त मालेगाव. आणि दिलं यांनी सर्टिफिकेट की आपण भारतीयात मालेगावात आपला जन्म झाला. आणि केव्हा? 6/1/81, 4/13 म्हणजे 13/4/2004, 1/1/81. नाव काय? ते नाव सगळी तीच. अब्दुल वहीद शेख अनवर, रऊफ खान, साजिद खान, कुरेशी. ही 32 ची यादी मी आज जिल्हाधिकारी यांनी यांना सांगितलं की हे मला सांगा नाही कसं काय तुम्ही दिले, कोणत्या आधारावर दिले. या कायद्यात दिले अनाथ, दत्तक गेलेली, सिंगल पेरेंट. आपल्याकडे पण हल्ली म्हणजे सिंगल पेरेंट चाइल्ड असतात तर त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळवताना अडचण होते. समजा काही फक्त मदत असते. हा त्यांच्यासाठी कायदा. आणि त्याचा वापर कशासाठी केला जातोय? बांगलादेशी आणि रोहिंग्याला भारतीय बनवण्याचा कारखाना. तुम्ही जर ते वाचलं तर आश्चर्य होणार. मुंबई शहर लोकसंख्या 2,20,00,000. वर्षभरात किती लोकांना जन्माचे दाखले दिले या कायद्याच्या अंतर्गत? फक्त 70. मालेगावने किती दिले? 15. लोकसंख्या 6.5 लाख. मुंबईत पण याचा प्रयोग झाला. मला यांनी पत्र पाठवलं. बोरीवली तहसीलदार 62 अर्ज आले, एकालाही दिलं नाही. त्यांनी तपासावं लागतं सगळं, त्याची ऑथेंटिसिटी, त्या खरंच आणि विदिन 1 year वाल्यांनाच द्यायचं आहे. आता मालेगाव मध्ये 2010, 2017, 2021, 2008 अरे सगळी व्यवस्था होती ना, मग त्यांनी नाही घेतला दाखला. हा समजा जंगलात, पहाड़ के पीछे, खाड़ी के नदी के उस पार. म्हणजे आता अंधेरी तहसीलदार यांनी एकंदर या कायद्या अंतर्गत फक्त 12 लोकांना दिलंय. अंधेरी तहसीलदार मध्ये 45 लाख लोक राहतात आणि त्या 12 पैकी 4 मृत्यू झालेले, फक्त 8च नवजात. या विषयासंदर्भात कुर्ला तहसीलदार मी यांचे दिले तुम्हाला सगळे. एकंदर 11 लोकांना दिले. तहसीलदार ने आपली चूक मान्य केली आहे.
मालेगाव तहसीलदारने स्वीकार केला आहे, अनावधानाने या लोकांना सर्टिफिकेट दिलं गेलं आहे. सर्टिफिकेट देण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. आम्ही त्यात सुधारणा करू. महानगर महापालिका आयुक्त यांनी मान्य केलं. आता या दोघांच्या समोर त्यांची पूर्ण टीम होती दोन्हीकडे, की आमची चूक झाली आहे, आम्ही ताबडतोब यात सुधारणा करू. ज्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहे त्यांची परत चौकशी केली जाणार. मालेगाव महापालिका आयुक्तांना मी विचारलं की ऍप्लिकेशन ऑफ माइंड नाहीये, या डिसेंबर मध्ये तुमच्याकडे 500 अर्ज, 500 आणि गेला डिसेंबर, त्याच्या आधीचे डिसेंबर, त्याच्या आधीचे डिसेंबर किती 100. हे 500 यांचे नॉर्मल 100 वेगळे. म्हणजे या रितसर मालेगाव महापालिका, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा संघर्ष होता. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे की वोट जिहाचा हा एक वेगळा प्रकार आहे. जे मालेगाव तहसीलचं एक उदाहरण आहे. 1500 लोकांना सर्टिफिकेट जन्माचा दाखला जे मुळात भारतीय नाही ज्यांना दिला गेले, त्यातनं अनेक मतदार पण झाले असेल, आधार कार्ड सगळ्यांचे आले असेल, तर याची चौकशीचे आदेश द्यावे. आपल्याकडे महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्या अनधिकृत यांचं काम ATS ला दिलेलं आहे. त्याला काय आपण म्हणतो, अतिरेकी विरोधी दस्ताना, एंटी टेररिस्ट, त्यांना हे काम द्यावं आणि या सगळ्या 1500 लोकांना ताबडतोब डिटेन करावं आणि त्यांचा मायभूमी पाठवावा. एक मिनिट, तुम्ही तिघांनी चौघांनी विचारलं, परत उत्तर देतो. असं हिंदुस्थानात कुठेच दिसलं नाही आतापर्यंत. उत्तर देतो, मध्ये नका बोलू. प्रश्न विचारता परत नंतर एका ठिकाणी नाही दिसलं. मी तुम्हाला महाराष्ट्राचे 4 जिल्ह्याचे दुसरे आकडे दिले तुलना करायला. मी तिसरं तुम्हाला सांगितलं की गेले 15 दिवस मी हे पाठपुरावा करतो, सगळे डॉक्युमेंट प्राप्त केले, मंत्रालयात पण मिटिंग झाल्या. चौथी गोष्ट, हे सगळं केल्यानंतर आज दोन्ही ठिकाणी भेटलो, त्यांनी कबूल केलं. आता हे पत्रकार म्हणून तुमच्या लक्षात जरा आलं नाही तर ते किरीट सोन्याचा दोष नाहीये. आता नका बोलू मध्ये की एका पेपरात आजपर्यंत कुठल्याही महिन्यात आता 500 ऍडव्हर्टाइजमेंट आले आणि गेल्या 4 महिन्यात 15 ऍडव्हर्टाइजमेंट आले. ते जर माझा एका कार्यकर्त्याचा लक्षात आलं तर त्यांनी काय पास केलं. आणि एका परिवारात 4 लोक, आता एक नाही, मी तुम्हाला 58-53 ची यादी दिली सॅम्पल म्हणून, की एका घरात 4 लोक आणि 4घांचे जन्म दाखले नाही. एक नाही, अनेक आहे. मी तुला कायद्याची तरतूद दाखवली, विदिन 12 मंथ यू टू अप्लाय. म्हणून हा घोटाळा नाही आहे, हा देशघातकी कृत्य आहे. आणि हे मी शोधून काढल्याने आज त्यांनी कबूल केलं आहे. आणि मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, आता अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे. ओके, धन्यवाद. सर, आपने कहा कि यहाँ मालेगांव प्रोटेक्शन भी इसमें शामिल है, तो आप नाम बता सकते हैं? सर, वो जो 1500 आप नाम दे रहे हैं, ये फाइनली रोहिंग्या है? इन्होंने इनका वही है। ये तो मैंने यार यादी दी ना, ये 15 ची यादी जी आहे हे या वर्तमानपत्रात छापून आले गेले काही महिन्यात या पेपरात. आणि त्यातनं त्यांनी मला RTIच्या अंतर्गत जे काही दिवसापूर्वीपर्यंत
11 ते 10 लोकांना सर्टिफिकेट दिले त्याची यादी दिली. त्या 11 ते 10 नावं त्याच्या समोर वाचली. या कायद्याप्रमाणे त्यांना देता येत नव्हतं हे त्यांनी मान्य केलं. आणि ही यादी मी तुम्हाला ना 1-2 दिवसात झेरॉक्स तुम्हाला हाताळला येणार. काही नाही, फक्त नाव आहे, वय पण नाही, पत्ता पण नाही. तर ते 3.5चे जे ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत त्याची त्यांच्याकडे ऍप्लिकेशन पेंडिंग आहे. ते मिळून 15 दिवस. पण या सगळ्या डॉक्युमेंटवर निष्पन्न होत ना सापडले. जर विभाग आपल्याकडे समजा ही जी माहिती आहे तुम्ही गृह खात्याला देऊन डायरेक्ट त्यांना पकडायला पाहिजे ना. की प्रोसेस झाली असते समोर लक्ष करायचं. वोट जिहादच्या आरोपामध्ये मी एकाही एजन्सीने आतापर्यंत सांगितलं नाही का मालेगावमध्ये वोट जिहादचा पैसा खर्च झालाय. तुमचे फक्त आरोप आहे, पण त्याच्यात प्रत्यक्षात पुढे काहीच येत नाही समोर. तर रोहिंग्या मुसलमान त्यांचे डॉक्युमेंट वगैरे आपण तुमचा समोर बघून दुसऱ्यावर आरोप करतो. म्हणजे तुम्ही तुमच्यावर आरोप करता असं नका. मी उत्तर देतोय रे भाऊ. अरे मी आरोप मी उत्तर देतो. तुम्ही हे जे डॉक्युमेंट दिले ना त्या लोकांनी दाखले घेतले याचे पुरावे अधिकाऱ्यांच्या अर्जाच्या सोबत त्यांनी एफिडेव्हिट दिला आहे की आमचा जन्म इथेच झाला होता. म्हणजे खोटा एफिडेव्हिट दिलाय तुम्हाला. आणि यांच्याकडे 3च त्यांनी सांगितलं. एक त्या व्यक्तीचा अर्ज घ्यायचा, एफिडेव्हिट घ्यायचं, आणि दुसरं त्यांनी लोकल वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची. ते जाहिरातीचे नमुने पण आम्ही तुम्हाला दिले आहेत. तर काय रे वर्तमानपत्राचं नाव बाले किल्ला. त्या बाले किल्ल्यात अशा प्रकारच्या जाहिराती येतात. या डिसेंबर महिन्यात 500 लोकांच्या जाहिराती आहेत. 500. मालेगावचे काही पॉलिटिशियन हे या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अशा प्रकाराने इम्पोर्ट करायचे, भारतीय नागरिक बनवायचे, त्यांना मतदार बनवायचे. अशा प्रकारचा ऑपरेशन जिहाद, ऑपरेशन वो जिहाद बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवणं हे देशातलं सगळ्यात मोठं षडयंत्र आहे. आणि आज या दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना मी अपील केली आहे की यांनी याची विशेष चौकशीचे आदेश द्यावे. धन्यवाद. वोट जिहाद भाग 2 हिस्सा 2. मालेगांव में बड़े प्रमाण में बांग्लादेशी और रोहिंग्या मुस्लिमों को भारतीय नागरिक बनाने का षड्यंत्र शुरू हो चुका है. 2024 के 6 महीने में अंतिम जुलाई से दिसंबर तक 1500 ऐसे बांग्लादेशी रोहिंग्या मुस्लिम को मालेगांव के तहसीलदार, नासिक जिलाधिकारी और मालेगांव महापालिका ने उनका जन्म मालेगांव में हुआ है ऐसे तुम्ही या तपास यंत्रणांवर तुम्ही तपास यंत्रणा संशय आहे काम करते. सगळेच काम करते. पोलीस हे तर रोहिंग्या बांगलादेशी आहेत. तपास यंत्रणा काय करतात तुमचं त्यांच्यावर गॅजेट आहे ना, गॅजेट कोणी कुठलाही काम तो प्रश्न विचाराल का माझा उत्तर देऊ दे ना. या तपास यंत्रणांनी आमच्या लक्षात हा घोटाळा आला. त्यानंतर आम्ही तक्रार केली. तुम्ही लोकांनी पण त्याला वाटा फोडली. त्यामुळे तो 2000 कोटी पर्यंत पोहोचलो आपण. दोन्ही बोलतो ना मी. पहिला झाला त्याचं कबूल करा. तुमच्यामुळे झाला. तपास यंत्रणा 2000 कोटीचा किरीट सोमय्यांनी नव्हता शोधला. किरीट सोमय्यांनी शोधला होता 114 कोटीची नामखो. मग किरीट सोमय्या मेहनत नक्की करतो, पाठपुरावा करतो. त्याचं डोकं तिरकं आहे म्हणून तो जास्त चांगलं इन्व्हेस्टिगेशन करतो. हे पण तसंच आहे.
ही जाहिरात वाचल्यानंतर जर नाशिकचा कुठल्या नागरिकाने गिरीश तुम्हाला पाठवली 28 त्या अंकात 28 आता जाहिराती होते ते हे मी बघितल्यानंतर मला शंका वाटली की 28 जाहिराती एका दिवसात आणि त्याचे पत्ते वाचले तर अर्धे पत्ते फक्त मालेगाव. मग मी त्याच्यावर थोडं जास्त 1 मिनिट थांब रे दादा आता मला उत्तर देऊ दे. त्यानंतर मी त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं सगळं स्टडी केलं RTI मध्ये उत्तर प्राप्त केली अधिकाऱ्यांनी आणि हे सगळं झाल्यानंतर मंत्रालयात पण बैठका झाल्या आणि त्यानंतर हे आता उघडकीस आलं घोटाळाच आहे. तर घोटाळा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच ऐकतच नाही ना पूर्ण दवा त्यामुळे प्रॉब्लेम होतो. घोटाळाच आहे. आज नाशिक महापालिकेने कबूल केला घोटाळा केलाय त्यांच्या कर्मचाऱ्यांनी. आज तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांनी कबूल केलं की त्यांच्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केलाय आणि दोघांनी हे करेक्ट करायचं मान्य केलं. तर समाजात जसं न्यूजपेपरवाले इन्व्हेस्टिगेशन जर्नालिझम करतात तसे इन्व्हेस्टिगेशन करणारे कार्यकर्त्यांना थोडस